नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बा विठ्ठला बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मान करणे जगण्याची सद्बुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत छत्रपती संभाजीनगर शहरातून प्रति पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ, विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक हे प्रति पंढरपुरात दाखल। तर प्रति पंढरपुरामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापूजा संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मानगाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलंय। आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस आणि सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलाश दामू उगले व सौ कल्पना कैलाश उगले यांच्या समवेत केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गिहीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते। वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलाय। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले। ज्या दिंड्या आहेत त्यासोबत तर वारकरी आलेच, परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आले। विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्यात। पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे। दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले। वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये। वारीत हरिनाम गजर करताना नवीन ऊर्जा मिळते। वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे। ही आपली संस्कृती अलौकिक आहे असं सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली। शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आल्यात। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दिंडीमध्ये सामील होत प्रति पंढरपुरामध्ये दाखल। भाविक हे पूर्ण परिवारासह दिंडीत सामील होते। विठुरायाच्या गजरात दिंडी प्रति पंढरपूरच्या दिशेने रवाना। भाविकांकडून लाडक्या विठुरायाला चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुखी ठेव असं विठुरायाला साकडं घालण्यात आलंय। आज दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शहर व परिसरातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये सहभागी होत भक्तिभावाने निघाले। ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी यात्रा सुरू केली। तर प्रति पंढरपुरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। भाविकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह या यात्रेत सहभाग घेतला। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भक्तिभाव दिसून येत होता। महिला, पुरुष, तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ वाजवत अभंग गात आनंदाने विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते। यात्रेदरम्यान भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाला साकडे घालत चांगला पाऊस पडू दे,
शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळू दे, सर्वांना सुख समाधान मिळू दे, अशा भावना व्यक्त केल्या. प्रति पंढरपूर येथील मंदिर परिसरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय सुविधा, पाणी पुरवठा व स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा करण्यात आलाय. 40 वर्ष झाले असतील माझे हे देवाला, तसं पायी जातो. पण आम्ही काय कमाई करताना जात नाही, देवाच्या भेटीसाठी जातो. श्रद्धा आपल्या मनातली. काही मागणं नाही, फक्त सुख शांतता दे बाबा, रोजी रोटी दे, कोरभर भाकर सुखानं खाऊ दे, दुःख सुख नको येऊ देऊ बाबा, आनंदाचे दिवस जाऊ दे, दुःख दुसरं काही नाही. काय नाही, काय नाही, काहीच नाही, काहीच घालीत नाहीत दरवर्षी बी बाबा. हो, वर्षापासून तुम्ही येताय? आम्हाला 15 वर्षापासून येतो आम्ही दिंडीमध्ये. लहान लहान पोरं होते आमचे तेव्हापासून, आता मोठं झाले. फुगड्या वगैरे खेळतो, अभंग वगैरे गात, दिंडी पण येते आमची तिथून. कसं आनंद वाटतोय? एकदम भारी आनंद वाटतं. कसं वाटतंय? लहान लहान मुलं मोठे झाले ते आता. हो, छान वाटतं, एकदम मस्त. आपली संस्कृती म्हणजे पुढं पोरायला पण लक्षात राहायला पाहिजे ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण घेऊन येतो सोबत. कितीला आहेस तू? कसं वाटतं? पहिल्यांदा आलीस का? कसं वाटतंय तुला? भगवा झेंडा वगैरे हातात घेताय, तो कसं वाटलं? साडी वगैरे घालतात, पारंपरिक पोशाख घालून कसं वाटलंय? बाप्पाकडे काय मागशील? विठुरायाकडे काय मागशील? महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर मालमत्तावरती केलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये अनेक नागरिक बेघर झाले आहेत. त्याचा पुनर्वसन व मदतीसाठी सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेऊन त्यांचा निवारासाठी सहकार्य करावं, असं आवाहन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय. हे तरी 100% ते फक्त इथंच नाही, पूर्ण शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही बांधकाम रस्त्याच्या बाजूला आहे किंवा आत आहे, जर बांधकाम परवानगी घेतला नसेल, हे सर्व बांधकाम जे आहे ते तोडलं जाणार आहे. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो, कळकळीचा विनंती करतो की तुम्ही तुमच्या बेकायदेशीर बांधकाम असेल, परवानगी घेतला नसेल, तुम्ही ताबडतोब महापालिकेचा तुम्ही अर्ज करा, गुंठेवारी नियमानुकूल करावा. अन्यथा मला नाईलाजाने आम्ही हृदयावर दगड ठेवून तुम्हाला तोडावा लागेल. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही बेकायदेशीर बांधकामांना नियमानुकूल करा. परंतु ज्या ठिकाणी रस्त्यावर बांधकाम येत असेल, विना परवानगीचा असेल, तो 100% ते कोणाचाही असो, किती मोठ्या माणसाचा असो, ते तुटला जाणार आहे. आणि ज्या ठिकाणी परवानगी घेऊन पुढे येऊन सरकला असेल, रस्त्याचा अतिक्रमण करत असेल, त्याही बांधकामं तोडलं जाणार आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न लोक विचारतायत हे की लगेच रस्ता करणार आहे का? 100% ज्या ठिकाणी या रस्त्यासाठी लोकांनी ऑलरेडी महापालिकेला जागा हँडओव्हर केलेली असेल, त्या ठिकाणी आम्ही 100% रस्ता करणार. परंतु ज्या लोकांनी अजून हँडओव्हर केले नसेल, त्या ठिकाणी आम्ही जोर जबरदस्तीने काहीही करणार नाही. त्याला शासकीय प्रक्रिया, ज्यामध्ये TDR असेल किंवा लँड ॲक्विजिशन ॲक्ट असेल, त्या माध्यमातूनच आम्ही घेऊन लोकांना हे मोबदला करणार आहे. त्यामुळे अजून एक विनंती करतो, बरेच लोकांना ह्या विकास चांगला वाटतो. ज्या लोकांना गरीब जो कोणी बेघर होत असेल, आपण ऑगस्ट 15पर्यंत त्यांना मुभा दिलेला आहे, परंतु तरी त्यांना बेघर होत असेल, काही सामाजिक संस्थांना मी विनंती करतो त्याला जबाबदारी घ्यावा. शासन म्हणून 2.5 लाख रुपये PMAY मध्ये आणि 2 लाख रुपये लेबर डिपार्टमेंटच्या माध्यमातून 4.5 लाख रुपये भेटतात. अजून काही लोकांनी हा सामाजिक जबाबदारी उचलून जर केला, मग हा शहर विकास होत असताना कोणीही माघार किंवा बेघर राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारपासून सिडको बस स्थानक, दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट पर्यंत सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव पथकाच्या विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रस्त्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून आतापर्यंत 4 रस्त्यांवरती 3195 पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत. या 4 ते 5 मजल्यांच्या इमारती देखील जमीनदोस्त केल्याने मालमत्ता धारकांमध्ये दहशत पसरली आहे.
त्यामुळे सिडको बस स्थानक ते हर्सूल आणि दिल्ली गेट ते हर्सूल या रस्त्यावरती सोमवारी कारवाई होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जे श्रीकांत व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तिकरित्या मोहीम राबवून 60 मीटर रुंदीतील अतिक्रमण व बेकायदा बांधकामांची पाडापाडी करतायत. बीडबायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेनंतर जालना रोड, पैठण रोड, दौलताबाद रोड आणि आता सोमवारी जळगाव रोडवरती मोहीम राबवण्यात येणार आहे. यात केवळ 2 मजलीच नव्हे तर 3, 4 आणि 5 मजली इमारती, टोलेजंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्या. प्रशासनाच्या या धडक कारवाईने शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या मालमत्ता धारकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडको बस स्थानक ते हर्सूल आणि हर्सूल ते दिल्ली गेट या रस्त्यावरती महानगरपालिकेने सोमवारपासूनच कारवाई सुरू करणार आहे. महापालिकेने सर्व्हिस रोडमध्ये येणारा बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. या जालना रोडवरती केम्ब्रिज ते एपीआय कॉर्नर पर्यंत मोहीम झाली. आता यापुढे एपीआय ते 7 हिल इथे 60 मीटर आणि 7 हिल ते बाबा पंप 45 मीटर रुंदीतील अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकाम पाडली जाणार आहे. हर्सूल ते दिल्ली गेट या रस्त्यावरती महापालिका सोमवारी कारवाई सुरू करेल. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून दोन्ही बाजूने 45 मीटर रुंदीचा आहे. परंतु दिल्ली गेट ते हर्सूल कारागृहापर्यंतच या रस्त्यावरती दोनही बाजूने सुमारे 450हून अधिक अतिक्रमण आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. आजच प्रवेशासाठी संपर्क करा. BSc साठी 94 20 00 01 66 90 21 52 36 93. तर BA आणि MA साठी 98 23 13 96 64 96 57 73 35 55. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845 0240 23 65 844
0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील आगामी श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाविकांसाठी स्वच्छता
दर्शन व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था उभारण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. कृष्णेश्वर देवस्थानाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ब्रॅकेटिंग लावण्याचं आणि रांगेचं नियोजन सुरू आहे. तसेच परिसरात आकर्षक फुलांची सजावट, पाण्याच्या सुविधा आणि मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. श्रावण सोमवारसह संपूर्ण महिन्यात हजारोंच्या संख्येने भाविक वेरूळला येतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, स्थानिक ग्रामस्थांसाठी ओळखपत्रावरती पास सुविधा आणि महिला व वृद्धांसाठी विशेष सहाय्यक रांगा ठेवण्यात येणार आहेत. श्रावण महिन्यात मंदिराचे दररोजचे दर्शन वेळ वाढवण्यात येणार असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनाची सुविधा असणार आहे. यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता येईल. श्रावण सोमवारच्या दिवशी विशेष पूजा, अभिषेक आणि भजन कार्यक्रम आयोजित केले जातील. भाविकांना लाडू व इतर प्रसादाचं वितरण होईल. दर सोमवारी हजारो भाविक या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांची तैनाती केली जाणार आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना शांतता व सहकार्य राखण्याचं आवाहन केलंय. गर्दीच्या वेळी योग्य ती खबरदारी घ्या. गरज असल्यास मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्या, अशा सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाने मोबाईल सूचना फलकांद्वारे माहिती देण्याची ही योजना आखली आहे. एकंदरीतच श्रावण महिना हा भक्ती, श्रद्धा आणि शिस्तीचा संगम ठरणार असून कृष्णेश्वर देवस्थान प्रशासन भाविकांच्या सोयीसाठी सर्वतोपरी तयारी करत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने शहरात भव्य दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देत राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन शेतकरी, कष्टकरी सुखी होऊ दे, शेतकरी कर्जमुक्त व्हावा, समस्त वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, तसेच पांडुरंगाने आमच्यावरती कृपादृष्टी ठेवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावा, सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभो, अशा शब्दात त्यांनी विठुरायाच्या चरणी आराधना केली आहे. दरम्यान तालुका शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या वतीने शहरातील प्रियदर्शनी चौकात भाविकांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी फराळ वाटपामध्ये सहभागी होत भाविकांना फराळ वाटण्यास सहकार्य केलं. यावेळी वारकरी बांधवांच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, जयराम चिंचपुरे, रमेश लाठी, शेख जावेद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, शिवसेना महिला आघाडीच्या शकुंतलाबाई बनसोड, मेघा शहा, कायगावचे माजी सरपंच पांडुरंग जयवल, दत्ता पाटील शेजूळ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, सुधाकर पाटील, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, जितेंद्र आरके, प्रशांत जोशी, रवी गायकवाड, संदीप हाडोळे, फहीम पठाण, जगन्नाथ कुदळ, गजानन आरके आदींची उपस्थिती होती. आपली वारकरी सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर अल्लाह भगवान आणि पांडुरंगाला एकच विनंती करल का ह्या वर्षीचा पाऊस चांगला हो, शेतकरी सुखी समृद्धी राहो, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळो आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी हो. हे शेवटी आपण दिलेलं वचन आहे. आपल्या एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सर्वांनी ज्या पद्धतीने आपण आपल्या निवडणुका लढतो, परंतु शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा असतात की शेतकरी बांधव हा खरा म्हणजे वारकरी, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी, सामान्यातला सामान्य माणूस हा पंढरपूरला आता महाराजांनी सांगितलं का 22 दिवस आपली स्वतःची दिंडी, आपल्या संस्थांची दिंडी माऊली महाराजाची ती गेली आणि तिथून आल्यानंतर आज जे आपण पाहू लागलो का आपण एकच आपल्या या वर्षी जसं मी सांगितल्याप्रमाणे आपला जो संस्थान आहे माऊली संस्थान, या माऊली संस्थानातून जे लहान लहान चिमुकले
शिक्षण घेतात आणि कुठंतरी वारकरी म्हणून पंढरपुरापासून तर सिल्लोड पर्यंत, मुर्डेश्वर पासून तर अजून देशामधल्या जगामधले जितके देवस्थान असत तिथपर्यंत जातं. हे जे जसे आमच्याकडे अरबी शाळा चालतात, आमचे मदरसे चालतात, ती संस्कृती शिकतात आणि त्याची अंमलबजावणी सर्वांना करायला लावतात. मी परत एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो. या तालुक्याचा आमदार या नात्याने आपण सर्व मला 5 वर्ष काम करण्याची संधी दिली. त्या संधीचा सोनं कसं होईल, त्याचा फायदा सामान्यातल्या सामान्य माणसाला कसा मिळेल याच्याकडे विशेष आम्ही सर्व कार्यकर्ते पुढच्या भविष्यामध्ये ही निश्चित त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. मी परत एकदा मनोज महाराज भाग्यवंत यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचा मुलगा पण मी आता पाहिलं तर चांगल्या पद्धतीने तोही त्यांची परंपरा आणि पुढची असं मंडपी आणि मंडपासोबत धार्मिक विधी पुरी करतो. तर त्यालाही मनापासून आमच्या अनेक बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. जय हरी. सर्वांनी फराळ आणि पाण्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था इथे केलेली आहे. सालाबाद प्रमाणे आपल्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या वतीने जो फराळ आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हीच तुम्हाला. मनपाच्या गारखेडा व उस्मानपुरा सीबीएसई शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या सीबीएसई व मराठी शाळा गारखेडा या शाळेत आषाढी एकादशी उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. बालवाडीचे विद्यार्थी वेशभूषेत आले होते. बालवाडीच्या शिक्षिका घाई तिलक व शिक्षिका सत्यशिला गवळे यांनी मुलांकडून पावली नृत्य करून घेतला. याबरोबरच या कार्यक्रमासाठी सीबीएसईचे सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत आले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या वारीत सहभाग घेऊन पावली सादर केली. माऊली माऊली या गाण्यावरती अतिशय सुंदर रीतीने दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे प्रमुख पाहुणे, तर मनोहर महाडिक शाळेतील शिक्षिका अस्मिता आंबोरे, श्रुतिका पालवे, सुग्रा जाफरी, मसिरा अंफदी, पूनम काटेकर, एजाज शेख, विद्युलता गोरे, अपर्णा ठाकूर, अश्विनी लोहार, ऋतुजा पगारे, जुवेरिया शेख, नीलम प्रेमल्लू, पूजा कुमार, वैशाली हरदे उपस्थित होते. महापालिका रस्त्यासाठी भूसंपादन करताना एकीकडे मालमत्ता धारकांना TDR द्वारे मोबदल्यात घ्या असं आवाहन करण्यात आलंय, तर दुसरीकडे यापूर्वीचा TDR घोटाळा आणि मागील वर्षभरापासून नगर विकास मंत्रालयाकडे 50 कोटींचा TDR संचिका धुळखाट पडून आहेत. तेव्हा नव्याने TDR घेऊन तो लोड करायचा कशावरती असा सवाल उपस्थित होत असून महापालिकेच्या भूमिकेवरती मालमत्ता धारकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. महापालिकेने सन 2012 आणि 13 मध्ये नगर रचना विभागाकडून भूसंपादनापोटी TDR देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नगर रचना विभागाने TDR घेणाऱ्या मालमत्ता धारकांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. याचवेळी TDR वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप 2015 साली विधानसभेत करण्यात आला. हे प्रकरण त्यानंतर चांगलंच गाजलं. यात सरकारने घोटाळ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली. महापालिकेने TDR दिलेल्या 127 संचिका व नोंद रजिस्टर चौकशी समितीने ताब्यात घेतले. नगर रचना संचालक कार्यालयाने TDR घोटाळ्याच्या चौकशीला तब्बल 5 वर्ष लावले. यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं अहवालात नमूद केलं. या प्रकरणानंतर संचिका महापालिकेकडे परत दिल्या, परंतु महापालिकेने झोन कार्यालयानिहार TDR लोड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे TDR लोड करण्यासाठी शासनाच्या मान्यतेसाठी संचिका नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या. यात नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढत संचिका पुन्हा महापालिकेकडे परत पाठवल्या. त्यात दुरुस्ती करून प्रशासनाने पुन्हा शासनाकडे पाठवल्या. मात्र वर्षभरापासून या संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत धुळखाट पडून आहेत. तब्बल 50 कोटींच्या TDR संचिका असून त्या शासनाकडे पडून आहेत. हे TDR अजूनही लोड झालेले नाहीयेत. त्यात पुन्हा नवे TDR घेऊन लोड करायचा कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे TDR धारक अगोदरच नाराज आहेत. त्या TDR भाव मिळत नाही. बिल्डर TDR लोड करून घेत नाही. त्यामुळे TDR घेऊन करायचं काय असा प्रश्न मालमत्ता धारकांकडून उपस्थित केला जातोय. मनपाने प्रमुख 4 रस्त्यांसाठी पाडापाडी केली. पाडापाडी केल्यानंतर रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. भूसंपादनासाठी मनपाकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे मालमत्ता धारकांनी TDR घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून केलं जात आहे. परंतु TDRला मालमत्ता धारकांनी स्पष्ट नकार देत रोख मोबदला देण्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
बा विठ्ठला बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मान करणे जगण्याची सद्बुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न. तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत छत्रपती संभाजीनगर शहरातून प्रति पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक हे प्रति पंढरपुरात दाखल. तर प्रति पंढरपुरामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महापूजा संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.